दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं एकत्र आलो। या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अकाली अपघाती निधन झालं। मी स्वतः दादांना माझ्या आयुष्यात 3 वेळेस भेटलो। ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस लक्ष्मण तात्या जाधव पाटोद्याचे त्यांच्या घरी त्यांना जेवणाचं निमंत्रण होतं आणि योगायोगाने लक्ष्मण तात्याचे माझे जवळचे संबंध असल्यामुळं अजितदादांना जेवण वाढण्याचं माझ्याकडे काम होतं। मी अजितदादांना पोळी वाढायला गेलो तर पहिली वेळेस अजितदादा म्हणले, पोळी ठेव रे, ती भाकरी आहे। म्हणजे हक्काने आणि भाकरी आणि भाजीवरती दादाने त्यावेळेस ठेचा आणि भाकरी जास्त खाल्ली हे मी डोळ्यानं पाहिलं। त्यानंतर अंगणवाडीच्या 2010च्या निवडीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी वेगळी नावं सुचवली, आम्ही कार्यकर्त्यांनी काही वेगळी नावं सुचवली। तर कोठारी साहेब अध्यक्ष होते, परंतु पुढाऱ्यांनी नावं सुचवल्यामुळे आमचं नाव घेत नव्हते। मग त्यावेळेस मी उषाताई दराडे आमदार यांना फोन केला, मला अशी अशी अडचण येते। आणि त्यावेळेस ताईंनी दादांना फोन लावला आणि दादांना फोन लावल्यानंतर घनश्यामांना फोन लावला आणि सांगितलं की पुढाऱ्याचं काम नाही झालं पाहिजे पण कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे। दादांनी स्वतः सांगितलं। त्यावेळेस विजवांना हा प्रसंग माहिती आहे की त्यावेळेस सचिन घुमरे आणि माझं दोघांची कामं त्या दादाच्या एका फोनवरती झालं, इतका कार्यकर्त्यावरती प्रेम। दुसरी गोष्ट, खर्ड्याच्या सभेमध्ये 2019ला ज्यावेळेस मी स्टेजवरती दादांच्या समोर भाषण केल्यानंतर खाली स्टेजवर आलो तेव्हा दादाने मला जवळ घेतलं आणि विचारलं, म्हणले पक्ष कुठून काढलाय? म्हणलं दादा ह्या कारणामुळे पक्ष काढला। त्यावेळेस दादाने जवळ घेऊन मला सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर सरकार स्थापन झालं की मला येऊन एकदा तू मुंबईत भेट। तर माझं दुर्भाग्य की ते सरकार 3-4 महिने झालं नाही आणि मीही गेलो नाही। तर दादांची माझी त्यावेळेची भेट वेगळी असते, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी असते, माझ्या सहवासाची सुद्धा होते। म्हणजे कार्यकर्त्याला इतकं निरखणारं नेतृत्व आज या महाराष्ट्राने गमावलंय। आज आपल्या जामखेडमध्ये जो काही नगर रोड पासून ते नगर परिषद खर्डा रोडपर्यंत जेवढाही विकास दिसतोय हा मी ठामपणे सांगतो की फक्त अजितदादांची पुण्य येईल म्हणून एवढा निधी आपल्याला मिळाला। सरकारी दवाखाना असो, स्टँड असो, विश्रामगृह असो, काही असो, तो कुणामुळेही देऊ पण ते फक्त अजितदादाची कृपा आहे की अजितदादाने भरभरून निधी आपल्याला दिला। आणि असा आपल्यावरती वरदहस्त असलेला माणूस असा अचानक जाणं हे खूप वाईट आहे। देवाला मी एवढीच प्रार्थना करेन की देवा, दादांचं कार्य हे जनतेसाठी रात्रंदिवस झटणारा असतानाही दादांना असा मृत्यू देवानं देणं हे खरोखर दादांवरती तुमच्या माझ्यावरती अन्याय करणारा आहे। आणि फक्त दादांना यापुढं चिरशांती लाभो आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभून पुन्हा या महाराष्ट्राच्याच मातीमध्ये दादांना लवकरच जन्म घेऊ दे, एवढीच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली द्या। 2 दिवसापूर्वी